देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊ विथ टॉक शो छत्रपती संभाजीनगरमध्ये या टॉक शोचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री थेट नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत। शहरामध्ये 90 स्क्रीनच्या माध्यमातून टॉक शोचं प्रक्षेपण होणार आहे। डिजिटली मुख्यमंत्री प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहेत। कसा आहे हा उपक्रम याविषयी भाजप नेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे। 90 जणांपर्यंत डिजिटल माध्यमातून हे पोहोचवलं जाणार आहे। कारण महानगरपालिका निवडणूक अतिशय डिजिटल पद्धतीनं या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचत असताना कुठेतरी या महानगरपालिकेत डिजिटल माध्यमांचा उपयोग जास्त केला जातो। आपल्यासोबत ज्यांनी ही पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे किशोर शितुळे आहेत आणि तिथे 500 ते 1000 लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसून त्या LED स्क्रीनवर मुख्यमंत्र्यांना पाहतील। तिथून ते सुद्धा प्रश्न विचारू शकतील अशी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि त्यामुळे एकाच वेळेला साधारण 80,000 ते 1.25 लाखापर्यंतची जनता आज मुख्यमंत्र्यांना एकाच ठिकाणी पाहू शकणार आहे। कुणाला आपली जागा सोडावी लागणार नाही, ट्रॅफिकला अडथळा होणार नाही, कुणाचं पेट्रोल डिझेल खर्च होणार नाही असा हा आणि मुख्यमंत्री सहजपणाने सगळ्यांशी संवाद साधतील। काही ठिकाणी आम्ही 2 वे करेक्शन सुद्धा दिलेले आहेत आणि आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा इंटरव्ह्यू संभाजीनगरमध्ये होणार आहे। शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन असेल आणि एक विकसित शहर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे विचार काय आहेत हे ऐकण्यासाठी लाखो जण आपापल्या भागामध्ये, आपापल्या घरी, आपापल्या कॉलनीमध्ये ऐकतील असा आम्हाला विश्वास। छत्रपती संभाजीनगरचा विकसित संभाजीनगर कसं असेल ह्याच्यावर चर्चा होणार आहे। आणि आजकाल युवकांना हाय टेक्नॉलॉजीमध्ये करावं लागते आणि सभा घेतली तर तिकडे गर्दी होते, त्या गर्दीच्या ठिकाणी अनेक लोक अवॉइड करतात। पण ह्या माध्यमातून सगळ्यांशी डायरेक्ट थेट संवाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना साधता येणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।